नमस्कार मंडळी, मी आहे निकिता पोद्दार. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण इथे करणार आहोत चिकन दम बिर्याणीची रेसिपी. चला तर बघूया कशी आहे रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि मला सपोर्ट करा. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. काही खडे मसाले घेतलेले आहे बेसिक, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि इथे मी हे वाटण केलेलं आहे कांदा लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं भाजून. इथे मी तांदूळ शिजण्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. ज्याच्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत पाण्यात. आणि इथे मी 1.5 किलो चिकन घेतलं आहे. त्यासाठी मी जवळजवळ 1.25 किलो बासमती राईस घेतला आहे. आता आपण एका पातेल्यात हे पाणी टाकून घेतलं आहे, गरम करायला ठेवलं आहे. त्यात मी हे मसाला टाकत आहे, सगळे खडे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकतात. एक अर्धा लिंबूचा रस मी याच्यात पिळत आहे. लिंबूने तांदूळ खूप छान मोकळा होतो. आणि थोडं जिरंही टाकायचं आहे यात पाण्यामध्ये. त्यानंतर आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्ये आता आपण हा तांदूळ टाकून घेऊया बासमती. चांगला मी वॉश करून घेतला आहे 2-3 वेळा. आता आपल्याला हा राईस आहे याला आपल्याला 75% कुक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इकडे दुसरीकडे बघूया. इथं मी कढईत तेल घेतलेलं आहे 1 पळी. त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट टाकून थोडीशी हळद घालून आपल्याला हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा. आणि त्यात हे चिकन आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. 20-1 मिनटं आपल्याला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून आणि मीठ घालून याला आपण एक चांगलं मिक्स करून घेऊया. हे चिकन आपलं शिजतं आहे तोपर्यंत आपला राईस पण शिजतो आहे. आता यात आपण पाणी घालून घेऊया चिकन शिजण्यासाठी. आणि 20 मिनटं याला कवर करून आपण कुक व्हायला ठेवून देऊ चिकनला. आता इथे मी मसाल्यासाठी काही हे मसाले घेतले आहे, ड्राय मसाला आपला फ्राय करण्यासाठी. त्यामध्ये हळद, धनाजिरा पावडर आहे, हळद आहे, लाल तिखट आहे आणि हा आमच्या घरचा मसाला आहे. इकडे तांदूळ बघू शकता, तांदूळ पण आपला शिजलेला आहे. चिकन पण आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे. इथे मी कढईमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. तमालपत्र, वेलदोडा, काही लवंग आणि मिरी घेतलेले आहे मी. आणि एक चक्री फूल घेतलं आहे. आणि हा मी कांदा लसूणचा मसाला करून घेतला आहे. तो आपल्याला याच्यात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. यामध्ये मी एक 7 ते 8 कांदे घेतले आहे मध्यम आकाराचे. एक छोटी खोबऱ्याची वाटी घेतली आहे. त्या दोघांनाही चांगलं तेलामध्ये भाजून घेतलं आहे. त्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि एकत्र करून घेतलं आहे. इकडे आपला तांदूळ शिजून झाला आहे तर आपल्याला हे पाणी ड्रेन आउट करून घ्यायचं आहे त्याच्यातून. आणि आपल्याला या भातामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. शिजताना आपण मीठ नाही घातलं आहे तर आत्ता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आणि यामध्ये आपल्याला सोबतच एक 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेलऐवजी तुम्ही तूप देखील घालू शकतात. याच्याने हा भात आहे तो चांगला मोकळा होतो. आणि सोबतच आपल्याला हे चिकनचं जे सूप आहे स्टॉक, तो आपल्याला एक वाटीभर यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याच्याने खूप छान टेस्ट उतरते आणि आपली बिर्याणी अशी मोकळी होते आणि छान अशी लसलशीत बनते, खूप कोरडी नाही होत. आपण याला एक चांगलं मिक्स करून घेऊया. हा मसाला पण बघू शकता इथे आपला फ्राय झाला आहे. यात आता आपल्याला हे आपले ड्राय मसाले घालून घ्यायचे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित टाकले की यातमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ पण घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा मसाला चांगला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोडासा मी यामध्ये हा चिकन मसाला टाकते एव्हरेस्टचा. हे चिकन पण आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे आता कुक. जवळजवळ 20 ते 25 मिनटं मी ठेवलेलं होतं. आता यात आपल्याला मसाल्यामध्ये थोडंसं सूप टाकून घ्यायचं आहे, मसाला खाली जळू नये याकरता. पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया चांगलं. आता कन्सिस्टन्सी याची तुम्ही तुमच्या तांदूळ आणि चिकनच्या क्वांटिटीनुसार ॲडजस्ट करू शकतात. आता हा मसाला झालेला आहे. यामध्ये मी थोडं मसाल्याचं पाणी होतं ते देखील घातलं आहे. आता आपण या चिकनमध्ये हा मसाला ॲड करून घेऊया. आणि गॅस चालू करून घेतला आहे मी. त्यामध्ये तुम्ही आता पाणी टाकून तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. मी 5-1 मिनटं याला चांगली उकळी येऊ दिली आहे. चवीपुरतं मीठ पण याच्यात ॲड केलेलं आहे मी. आता बघा आपली ही ग्रेव्ही पण ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपल्याला करायची आहे लेअरिंग आपल्या बिर्याणीसाठी. आता आपण ज्या पॉटमध्ये तांदूळ शिजवला होता तेच पातेलं मी घेतलं आहे. त्याला थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी खाली की जेणेकरून तांदूळ जळू नये. त्यानंतर आपल्याला आता याची लेअरिंग स्टार्ट करायची आहे. तर खाली मी सगळ्यात पहिली लेअर ही भाताची घेतली आहे. ही पहिली लेअर आपण भाताची लावून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सेकंड लेअर ही आपल्या भाजीची लावायची आहे. पीस आणि प्लस ग्रेव्ही अशा आपल्याला जितक्या लेअर बनतील तेवढ्या लेअर बनवून घ्यायच्या आहेत.
एक 3 ते 4 लेअर याच्या होतात आपल्या. तुम्ही कमी देखील करू शकता थोडं राईसची आणि भाजीची क्वांटिटी वाढवून. पण जास्त लेअर केल्या तर खूप छान लागते ही बिर्याणी. प्रत्येक घासाला आपल्याला कोरडेपणा नाही येत भातामध्ये. तर मी सेकंड लेअर पुन्हा ही भाजीची लावून थर्ड लेअर मी पुन्हा ही भाताची लावली आहे इकडे. बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपल्याला या सगळ्या लेअर लावून घ्यायच्या आहेत. पुन्हा एक आपण भाजीची लेअर करूया यामध्ये. खायला खूपच छान लागते ही बिर्याणी. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला ज़रूर कळवा कमेंटमध्ये की कशी बनली तुमची बिर्याणी. आता आपण बघू शकतो पुढची लेअर लावून घेऊ. ऑलमोस्ट ही लास्ट लेअर होईल आता याच्यानंतर. माझ्या चॅनलला तुम्ही जर लाईक केलेलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून कळवा. तर मी अजून असंच तुमचा प्रतिसाद मिळेल तर मी अजून असंच नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करू शकेल. इथे मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप ही बिर्याणी दाखवली आहे. आता आपण हा लिंबू घातलेला होता तो मी काढून घेतलेला आहे. लिंबूने आपला राईस खूप छान मोकळा मोकळा होतो. तर नक्की लिंबू पिळा भात शिजवताना आणि त्या लिंबूचं सालही देखील त्यातच टाकून द्यायचं आपल्याला. नंतर हे काढून घ्यायचं आहे. आता बघा ही झालेली आहे लेअरिंग माझी. ही लास्ट लेअर आहे. तर यामध्ये मी थोडेसे काजू होते माझ्याकडे. हे ऑप्शनल आहेत. मी जस्ट असेच टाकते आहे. माझ्याकडे इथे कोथिंबीर नव्हती. तुम्ही वरून कोथिंबीर देखील नक्की घाला. आणि वरून मी एक जवळजवळ 1 ते 1.5 चमचा साजूक तूप यावर घातलेलं आहे. आता याला चांगलं आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे कुक करण्यासाठी, जिथून की हवा निघणार नाही असं. आणि वर काहीतरी जड ठेवायचं आहे. आता जवळजवळ मी 15 ते 20 मिनटं याला दम दिलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही ही बिर्याणी आपली रेडी आहे. खूप छान बनते ही बिर्याणी. नक्की ट्राय करून बघा. आपण सर्व करून दाखवते मी तुम्हाला. त्यासोबत मी छान असा रायता बनवला आहे आणि मी थोडीशी ग्रेव्ही काढून घेतलेली होती चिकनची. तशी गरज नाही पडत पण लागत असेल तर तुम्ही ग्रेव्ही त्यातूनच यूज करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू.